नमस्कार. क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ मुंबई यांच्या माध्यमातून आयोजित मराठा गौरव पुरस्कार सोहळा येथे संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले मान्यवर संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सिंधुदुर्ग सहकारी बँक मर्यादित दिनकर तावडे साहेब, माननीय न्यायमूर्ती श्री सुरेंद्र तावडे साहेब, माननीय श्री सुहास तावडे, माननीय राजेंद्र तावडे, माननीय सतीश तावडे, माननीय प्रदीप तावडे, माननीय महेश रमेश तावडे, सर्व तावडे. आज हा गौरव पुरस्कार सोहळा आपण आयोजित केला. मी संस्थेला धन्यवाद देईन. विधायक, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्राला प्रेरणा देणारं, प्रोत्साहन देणारा असा पुरस्कार आपण आयोजित केला. आपल्याला धन्यवाद देतो आहे. आणि त्या अगोदर आपण मला हा पुरस्कार दिलेला आहे. तावडे समाजातल्या मान्यवरांनी मला पुरस्कार देण्याला मी पात्र आहे ते सिद्ध करून हा पुरस्कार दिला. बांधवांनो, भगिनींनो, हा पुरस्कार मी स्वीकारला. मला अतिशय आनंद झाला. काल एक रत्नागिरीला मिळाला आणि या दुसऱ्या तावडे समाजाने हा पुरस्कार दिलेला आहे. पुरस्कार म्हणजे एक प्रकारची प्रेरणा देणारा एक सत्कारच आहे. पण जेव्हा मराठा समाज, त्यातील तावडे समाज जेव्हा पुरस्कार देतं, सत्कार करतं, माझ्या अंगातील गुणांची प्रशंसा, कौतुक करतं, तर मनाला कुठेतरी वाटतं, काहीतरी वेगळंपणा वाटतो आहे. मी अनेक वर्ष ऐकलं होतं, पाहिलं होतं, अनुभवलं होतं की आपल्या कोकणातील मराठा समाज दुसऱ्याला चांगलं म्हणायला धजत नाही, पण टीका करायला मात्र पुढे असतात. पण त्याला अपवाद तावडे समाज आहे हे मात्र या ठिकाणी सांगायला आनंद. सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना तुम्ही पुरस्कार दे, सर्व क्षेत्रातील चांगली गोष्ट आहे. उत्तेजन देणं, प्रेरणा देणं आपलं काम आहे. आणि शेवटी आपल्याला वाटतं, समाजाच्या तावडे समाजाच्या लोकांना वाटलं असं विधायक काम आपण करावं, जेणेकरून तावडे समाज पुढे येईल, प्रगतीकडे जाईल, आपली उन्नती करेल आणि अन्य समाजापेक्षा तावडे समाज सर्व क्षेत्रात पुढे कसा राहील हे प्रयत्न समाजाच्या पुढाऱ्यांनी करावं, नेत्यांनी करावं. हा स्तुत्य उपक्रम. बांधवांनी, काल मी रत्नागिरीमध्ये असा मराठा समाजाचा कार्यक्रम होता. फार गर्दी होती. संपूर्ण कोकणातील लोक आली. मला बरं वाटलं, आपल्या लोकात गेल्यासारखं वाटलं. आजही तेच वाटतंय की आपली माणसं भेटली, नाती गोत्यातली आपल्या समाजाची माणसं भेटली. समाधान वाटतं, आनंद वाटतं. त्यातही आपल्या पाठीवर थाप मारली त्यांनी, तर अजूनही समाधान वाटतं. आणि त्याचबरोबर मला वाटतं हा पुरस्कार काल रत्नागिरीत झाला, आज मुंबईत होतोय. मी नेहमी थोडं अर्थसंकल्पाकडे, उत्पन्नाकडे, आपल्या आर्थिक प्रगतीकडे आपल्याला लक्ष वेधतो मी. आज कार्यक्रम मुंबईत आहे. मराठा समाजाचा कार्यक्रम मुंबईत आहे. मुंबई कोकणात आहे, पण कोकणात मुंबई आहे का प्रश्नचिन्ह आहे. कशा अर्थाने? या मुंबईतून देशाच्या तिजोरीत देशाचा बजेट आहे 47 लाख करोड. त्यामध्ये मुंबई 33% हिस्सा मुंबईचा, 1/3 हिस्सा फक्त मुंबईचा आहे. टाळ्या नेमक्याच वाजल्या. पुढचं वाक्य ऐका. या 33%मध्ये मराठा समाज संपूर्ण नाही, फक्त तावडे 1%ही नाही,
नाही 1%. हे कुठेतरी खंत असते. का नाही? आपली मुंबई अभिमानाने सांगतो, अहो महाराष्ट्राची मुंबई आमची राजधानी आहे, आमची. पण आम्ही कुठे आहोत? का नाही आहोत? अन्य भाषिक काल परवा आले, मुंबईत आले, छोटे मोठे व्यवसाय करत करत धनाढ्य झाले, इन्कम टॅक्स भरायला लागले आणि उद्योजक म्हणून नावारूपाला आहे. आस्था असलेल्या अनेक उद्योजकांची नावं घ्या. अंबानी साहेब, धीरूभाई अंबानींचे वडील मुंबईत आले, अहमदाबादमधून मुंबईत आले आणि जकार्ताला गेले, दुसऱ्या देशात गेले. मसाल्याच्या दुकानात काम करत होते, मसाला पुड्या बांधून मसाला देण्याचं काम. आणि मसाल्याच्या दुकानात काम करताना सुट्टीत पहिले मुंबईत यायचे, मुंबईतल्या काय वस्तू घ्यायचे, अहमदाबादला तिकडे विकायचे, अहमदाबादला परत मुंबईकडे येत असताना तिथला माल काही घ्यायचा, आपल्या गाडीमध्ये प्रवासामध्ये विकायचा आणि असं करत करत परत जकार्ताला जायचे. आपले लोक हे करणार नाही. लाज वाटते आपल्याला, कोण पाहिल का, कमी लेखेल का, मग काही अनेक शंका आपल्या मनात येतात. मी त्याला अपवाद नाही, मी पण मराठाच आहे, मराठाच आहे. मग मला बांधवानं तुम्ही सांगा, ह्या मुंबईतल्या उंच उंच इमारती, बंगले, त्यामध्ये मराठी टक्केवारी किती? मूळच्या आपण ना, पण आता अन्य भाषिकांचे आहेत, अन्य भाषिक. मग आपण का नाही करू शकलो? धीरूभाई अंबानी यांनी पहिली कंपनी 1975 साली काढली, फक्त 1,500 रुपयांनी, 1,500 कोटी रुपयांनी. आणि ते 2003 साली गेले तेव्हा त्यांचे ॲसेट कॅपिटल 63,000 करोड. बघा, एक नॉन मॅट्रिक माणूस, SSC फेल माणूस हे करू शकले. आता आपण अनेक डिग्रीवाल्यांना, अनेक शैक्षणिक क्षेत्रातल्या यशस्वी तरुण तरुणींना पुरस्कार देतो आहे. हे पुरस्कारातून त्याने आत्मचरित्र धीरूभाईंचं वाचावं. बघा काय प्रगती असते. आज मी तुम्हाला सांगतो, उद्योगधंद्यात माझ्याकडे इंडस्ट्री होतं, 4 वर्षी इंडस्ट्री होतं. आता MSME केंद्रीय मंत्री होतो, MSME होतं इंडस्ट्रीत. आपण 2% नाही, 2% नाही, सगळे गुजराती, मारवाडी, अमुक तमुक सगळे, मी कोणाच जातीचा उल्लेख नाही, सगळे. मग ते उद्योग करू शकतात. ते मुळात श्रीमंत असतात म्हणून करतात का शून्यापासून सुरुवात करतात? बांधून एक आकडेवारी एकच तुमच्या समोर ठेवतो आणि मूळ विषयाकडे येतो. तरुणांना राग यायला पाहिजे, चीड. आम्ही का नाही श्रीमंत? आम्ही त्यांच्यासारखे का नाही राहू शकत? त्यांच्यासारखे अनेक ठिकाणी अनेक गोष्टी आपण करत नाही. पैसे, आर्थिक टंचाईमुळे आपल्या देशात 140 कोटी जनतेपैकी 1% मारवाडी समाज आहे. ओनली 1%, 1% मारवाडी समाज आहे. पण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मारवाडी समाज 23% आहे. 1/4 आहे, 1/4. मराठा समाजाची चीड यायला पाहिजे. आम्ही कुठे कमी पडतोय? त्यांना 2 हात आहे, त्यांना 2 डोळे आहे, 2 कान, आम्हाला सेम अवयव आहेत, मग आम्ही का नाही? अशा स्नेहसंमेलनाला, अशा पुरस्कार सोहळ्याला जमा होताना हे सगळे पुरस्कार सत्कार केल्यानंतर आपण आज कुठे आहोत? आत्मपरीक्षणासाठी अर्धा तास घालवा तावडेच आहे, अर्धा तास. आणि समाजाला पुढे नेण्यासाठी काय करता येईल? उद्योगधंद्यात मुली येण्यासाठी कोणता उद्योग, त्या कोणत्या उद्योगात गेल्यानंतर किती टक्के नफा, याची स्टडी करून मार्गदर्शन करा. अनेक तरुण पुढे येतील. अनेक बँक, आता आम्ही एवढ्या मोठ्या पदावर काम केलं आहे, कुठलीही बँक आम्ही सांगितलं येण्याला कर्ज नाही म्हणणार नाही, पण नाही धाडस करत. आपल्याकडे एक प्रथा आहे, मुलाला शिक्षण द्यायचं. मुलगा शिकत जातो, तो पदवीधर होतो का मध्येच सोडतो, कुठेतरी नोकरी करतो, लगेच आपण लग्न जमवतो, मुलं होतात, संपलं आयुष्य चौकडी. सांगा मला, हेच म्हणजे आयुष्य आहे का? आज काय लोक प्रगती करतायत. माझ्याकडे MSME होतं, अहो किती लोक
आज सांगतो 2 वर्षापूर्वी ते लाखात बोलत होते. 1.5 ते 2 वर्षात तोच व्यक्ती आला माझ्याकडे, सर हमें और एक फैक्ट्री डालनी है, हमें अनुमति दीजिए, लोन दीजिए. आपण लोन मागताना 5-10 हजार किंवा लाख मागतो. 150, 200, 250, 1000 लोन मागत नाही, ते मागतात, धाडस करतात, परतफेड करतात आणि म्हणून त्यांची ग्रोथ एवढी फास्ट आहे. आपण प्रयत्न करण्यासाठी अशा मंडळाने पुढे यायला पाहिजे. काल 57 मंडळाने मिळून माझा सत्कार केला. या राज्यातले सगळे मराठा समाजाची मंडळं का येत नाही हो? आपण वेगवेगळ्या क्षेत्रात बघा, उद्योग धंदे असो, शिक्षण क्षेत्र असो, कोणतेही क्षेत्र, आपला समाज कुठे आहे मग तिथे का नाही? आणि त्यासाठी आपले प्रयत्न व्हायला पाहिजेत. मंडळाने प्रयत्न करा. एक दिवशी साहेब कधी तुम्ही 8, 10, 25 लोक बसा, मलाही बोलवा, मी तुमच्या चर्चेत सहभागी होईल. या क्षेत्रात काम केलं पाहिजे, या क्षेत्रात काम केलं. तुमची संस्था आहे ना, मी माझ्या वडिलांच्या नावाने एक ट्रस्ट काढला 90 साली. कोकणात गेलो आणि सगळे लोक आपले, दादा फी भरली नाही, शाळेत काढून टाकते, कोण म्हणतात हॉस्पिटलला मुलाला ॲडमिट केलं, पैसे नाही. मग तातू क्षेत्रामध्ये एक ट्रस्ट काढला. मेडिकल आणि शैक्षणिकला मी मदत करतो, वैयक्तिक, मी फंड पैसे दुसऱ्याकडून घेत नाही, मदत. आणि वर्षातून एक मुलाला परदेशी पाठवतो. मी मुख्यमंत्री असताना एक रक्कम फीस डिपॉझिटला केली आणि त्याचं जे व्याज येतं ते एक मुलाला मी परदेशी शिक्षण, मुलगा असो मुली असो. हे का? मी काही समाजाचा देणं लागतो, मी काहीतरी समाजाला. मी आता एवढी पदं माझी सांगितली, 11वं पद आहे मला, 11वं पद. नशीब की राजकारणात एवढी कोणाला पदं मला मिळाली, पण त्याचा उपयोग कोकणाच्या अनेक म्हणजे या ठिकाणी माझ्याबद्दल माहिती सांगण्यात आली. काय होतं, मी जायचो मे महिन्यात तेव्हा कोकणात 90 पूर्वी. अहो रस्त्याने माझ्या गावाला वरवडे पळशीवाडीला रस्ता नाही, वाडीत पाणी नाही, पाणी नाही, अशी अवस्था. मेडिकलची अवस्था विचारूच नका. माझे वडील 52 वर्षी अटॅक आला, गावी डॉक्टर कणकवलीत मिळाला नाही आणि जाग्यावर गेले. मी हॉस्पिटल आता का काढलं? कुडाळमध्ये आपण जाऊन ज्यांनी पाहिल्याशी पहा, अत्यावत अमेरिका, जपान, जर्मनची मशिनरीचं अतिशय काढायचं म्हणून नाही, चांगली दर्जेदार सेवा माझ्या लोकांना मिळावी. परत माझ्या वडिलांसारखा कोणाला अटॅक आला, मृत्यू पावता कामा नये, आणि म्हणून मी ती कोकणात हॉस्पिटल मी महसूल मंत्री होतो. मुंडे साहेबांना मी मुंबईत शिक्षण संस्थेला जागा अनेक लोकांना दिली. हे लीलावती मी जागा दिलेली हॉस्पिटलला बाळासाहेबांच्या सांगण्यावरून. रिलायन्स हॉस्पिटल अंधेरीचं त्यांना मी अनेक जागा दिल्या. महसूल मंत्री 12 वर्ष होतो आणि म्हणून मी ते हॉस्पिटल काढलं. मेडिकल कॉलेज मी जेव्हा 90ला गेलो बांधवानं, साहेबांनी सांगितलं, नारायण तू तिकडून उभा राहा विधानसभेला. मी बोललो साहेब नको, मला पाठवून, माझी जास्त ओळख नाही तिथे, फक्त गावात माहिती आहे ना, आजूबाजूची एका दुसरी गाव, तुला जावं लागेल, तिथून मागणी आहे. ठीक आहे. पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न तेव्हा 35,000 होतं, 35,000. आता विचारा 2,40,000 आहे. 2,40,000. रस्ते, पाणी, वीज, शाळा, शिक्षण सगळ्या ॲम्युनिटीज सुविधासह आज सिंधुदुर्ग आपला उभा आहे. असं इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा अन्य जिल्ह्यात महाराष्ट्राच्या नाही आहे, कोणी का. पण आपणच आपल्या माणसाला, आता तुम्ही मला एक सांगावं, आपली संस्था आहे मधुष्ट, अनेक संस्था, इलेक्शन झालं, हा मुख्यमंत्री व्हावा, हा अमुक आहे, तमुक आहे, असं आहे, तसं आहे, त्याची जाहिरात करतात किंवा शिफारस करतात. आपल्या समाजात कधी घडलं आहे का असं? कोणतरी पुढे येतोय, त्याला पाठिंबा, तुमचा शाब्दिकच पाठिंबा द्यायचा आहे हो, दुसरं काही करायचं नाही. कोणी नाही करत. माझ्या घरात कोणी राजकारणात नाही. कधी सुट्टीत गेलो आणि आमच्या मागे रस्ता होता, थोडी पायवाट, गावचा सरपंच जायला लागला तर वडील मी गप्प बस, सरपंच चाललाय, कोणी बोलू नका, एवढे घाबरायचे. आणि अशा घरात माझा जन्म झाला.
वडिलांनी मुंबईत ठेवलं शिकायला, शिवसेना झाली. 15 वर्षाचा असताना मेंबर झालो. एक खोटं काम केलं मी. माझ्यापेक्षा उंच दिसणारा माझा मित्र, त्याला हे घे 2 रुपये, तुझं नाव नारायण राणे, जा आणि रशीद आणून दे. असा मी मेंबर झालो. आणि तेव्हापासून माझा संघर्ष आणि मी ही जी राजकीय वाटचाल केली आणि व्यवसाय पण. मी जेव्हा लोकांना सांगतो व्यवसाय करा, मी 15-16 वर्षापासून चेंबूरला व्यवसाय करत होतो. 15-16 इन्कम टॅक्सला नोकरीला लागलो, पण त्याच्या अगोदर मी स्वतः इन्कम टॅक्स भरूही लागलो अनेक क्षेत्रातल्या व्यवसायामुळे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आलो. 91ला फर्स्ट ग्रेडचं हॉटेल चेंबूरला काढलं. आता या वर्षी 5 स्टार गोव्याला बांधतोय. ही प्रगती कशात? एक वरोड्यातील मुलगा, 4 महिने पुरेल एवढी भातशेती असलेला शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा ही प्रगती करतो, मग त्या प्रगतीचा पाठलाग करायला अनेकांनी प्रयत्न केला पाहिजे. मी करू शकलो, मी शक्य केलं. कोणाला वाटलं नारायण राणे मुख्यमंत्री, अनेकांना सहन झाला नाही, बरेच प्रयत्न झाले. पण मी नाही, मी स्वतःवर माझा आत्मविश्वास. मी ज्योतिषाकडे जात नाही, बुवाबाजी करत नाही, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही ठेवत कुठले. माझी पत्नी आहे, पूजा अख्खा दिवसभर पूजा आहेत, मी ऐक नाही. माझ्यावर मी करणार आणि मिळव. माझं लक्ष नाही शिवाजी महाराजांकडच्या तैलचित्राकडे असतं. मी लहानपणापासून तैलचित्र शिवाजी महाराजांचं माझ्या बेडरूममध्ये जा आणि सकाळी उठायचं त्यांच्याकडे पाहिजे. महाराज व्हायचं आहे, व्हायचंच बोलायचो. काय व्हायचं कधी बोललोच नाही मी. जेव्हा मी कॅबिनेट मंत्री झालो तेव्हा मला बाळासाहेब मला विचारलं, नारायण तू टी व्हीवर म्हणालास, मुलाखत दिली, तुझी महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री आहे, तुला वाटत नाही याच्याने ऐकून बाकीच्या लोकांनाही पक्षामध्ये चलबिचल? साहेब माझी महत्त्वाकांक्षा आहे, मी तुम्हाला द्या म्हणत नाही मला मुख्यमंत्री, माझी महत्त्वाकांक्षा आहे, मला वाटतं असं व्हावं. ठीक आहे म्हणे, पण मीडियाकडे बोलू नकोस. म्हणलं ठीक आहे. आज तुम्हाला मी सांगतो, आपल्या समाजातली लोक एक वेळेला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना किती कॅबिनेटमध्ये होते आणि आज मराठा समाज कुठे आहे? आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकेल. आपला समाज पुढे जाईल. आत्मपरीक्षण करा आणि कुठे जायचं ते दिशा ठरवा. त्याला मेहनत, परिश्रम आणि बुद्धिमत्तेची जोड द्या. सगळं काय पॉसिबल आहे, शक्य आहे. आमचे जज साहेब बसले, तावडे साहेब, सगळे तावडे साहेब आहेत. हे यशस्वी पुरुष आहेत, व्यक्ती आहेत. गुणात्मक त्यांचा पाठलाग करा. त्यांचा सत्कार, ते एवढ्या वयाचे झाले, अमुक झाले, तमुक झाले, न्यायमूर्ती झाले म्हणून सत्कार पदाचा नाही आहे, त्यांच्या अंगातल्या गुणाचा आहे. जे समाजासाठी नोकऱ्या जे कर्तृत्व दाखवलं ना, या कर्तृत्वाचा सत्कार आहे सगळ्यांचा. कर्तृत्वाचा समाजात कर्तृत्वान पुरुष किंवा महिला निर्माण होण्यासाठी समाजाने पुढे व्हायला पाहिजे. असं काही ते विधायक काम केलं पाहिजे. हे अशा प्रकारे मंडळ कार्यक्रम करतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, मनोरंजन होतात. माझं नाही आहे. 3 तासात तो कार्यक्रम असेल तर अर्धा तास तरी विचार करा समाजातील गरीब. आजही तुम्हाला मराठा समाज महाराष्ट्रात 34% आहे, 34%. कारण मला मराठा समाजाचं आरक्षणासाठी अध्यक्ष केलं होतं, आकडेवारी माहिती होऊन पड. पण आज 34% मराठा समाज दारिद्र्य रेषेखाली 22% समाज आहे. आजही गरीब आहे 22%. त्यांच्याकडे कोण पाहणार? त्यांचा विचार कोण करणार? आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी कमी करत करत कुपोषित बालकं असलेली कुटुंब 110 आहेत. मी पाहतोय देशात पहिला जिल्हा करायचा की ज्याच्यात एकही कुटुंब दारिद्र्याखाली नसेल, नाही कुटुंब नाही कुपोषित बालक, असा जिल्हा करायचा आहे. प्रयत्न आहे, पण प्रत्येकजण प्रयत्न करायला पाहिजे. आपल्याकडे सांग गावात माझ्या वाडीत 14 घरं आहेत, एकमत आहे का? नाही. गावात एकमत नाही, वाडीत एकमत नाही, समाजामध्ये एकमत नाही. 3,500 सभासद आहेत, बरोबर? वाचून आलो मी. 3,500. आपण किती हॉलमध्ये आहोत सांगा मला?
का नाही कळलं पाहिजे. आता मला नाही टाळता आलं असतं, माझा कार्यक्रम आता BKC आहे, तरी बोललो नाही ऐकूया पाहूया. नारायण राणेंच्या हातातून जर पुरस्कार कोणी घेतला त्याला वाटलं पाहिजे हे नारायण राणे कसे आहेत तर असे आहेत, कळलं पाहिजे. सत्कारातून सत्कार कोणतीच तो कसा, किती वय आहे म्हणून सत्कार होत नाही, त्या माणसाच्या चांगले गुणाचा सत्कार होतो. सत्कारातून बोध घेता येतो उपस्थित असलेल्यांनी, यांच्या अंगात हे गुण आहेत, यांनी हे केलं म्हणून सत्कार होतो. उद्या मी गुण हे आत्मसात करीन, मीही आत्मा उद्या राणेसाहेबांकडून पुरस्कार घेईन. हे इथे बोध घेऊन आपण निर्णय की मला कुठे जायचं आहे हे ठरवण्यासाठी असे सत्कार होते. आत्मसात करा, ते गुण आत्मसात करा आणि कार्यान्वित करा. मला वाटतं घड्याळाचा काटा, घड्याळ माझ्या तावडीत नाही, जे राष्ट्रवादीचा आहे, काटा पुढे सरकतो आहे हा का, मला वेळ तरी पण असं मला खरंच सांगतो, फार भाषणं करतो आम्ही, पण मी ना समाजाच्या लोकांमध्ये येतो, मला वाटतं बोलावं तरी परतन करू दे. चिकाटी माझ्या हातात कधी कुठलाही पेपर कोण दिला, साहेब मदत करावं, मी पहिला आडनाव पाहतो, नाही त्या आडनावावर मला मराठा आहे का कोण आहे मला कळतं, ते विचारायची जरूर वाटत नाही. आणि मग त्याचं आपण का प्राधान्याने करतो, असं बाकीच्या जर हे रिजेक्ट नाही करत, पण प्राधान्य आपण का नाही, आस्था प्रेम आपल्या माणसाची का नाही, त्यांच्यासाठी आपण असलेल्या पदावरून का मत्तीचं, तेव्हा प्रत्येक ताट असतो पदावर असताना, तुम्ही नाही साहेब सगळा ताट असतो, असा आहे तसं अमुक आहे. मी मुख्यमंत्री होतो, जनता दरबार घ्यायचं सर्व, रस्त्याचे काही भिकारी पण यायचे जनता दरबारात, मी सांगितलं नाही भिकारी आहे बाहेर काढा, चांगले तो पैसे द्यायचं, बरोबर असतं जा देऊ नये. समाज असा पुढे नाही, गुजराती सण पुढे आला म्हणतो, मारवाडी आला हो, त्यांची स्वतःची समाजाच्या बँका आहे, तो 1% व्याजाने पैसे देतात, फक्त 1%. आपली का नाही बँक काढून, आपली फक्त समाजाची बँक. एक तर सगळे मराठे महाराष्ट्र एकत्र येणं अशक्य आहे, त्यासाठी साहेब तुम्ही सिनियर लोकांनी प्रयत्न करून पण बघा, एकत्र अशा वेगवेगळ्या डिव्हिजन वाईज बँका व्हायला पाहिजे. कोणी तरुणी आली व्यवसायासाठी शिक्षणासाठी पैसे घे शिक, केलं पाहिजे. आपण नुसतं बोलून काय, भाषणं करून काय, पेरलं तर उगवतं, विचार दिले तर त्याचं पडसाद चांगल्या माध्यमातून निपजतात. त्यासाठी काम आणि कार्य करत राहावं असं मला वाटतं. चला तावडे समाजातील उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या सर्व मित्रांनो, पुढच्या वेळी वेगळा असा पुरस्कार सोहळा होईल, मला काढू ना, मला दिला आता नाही ना, ते म्हणाल त्यासाठी असा काही आगळा वेगळा करा. प्रगतीच्या केलेल्या काही मुलांना मुलींना उद्योजकांना बोलवा, त्यांचे भाषणं विचार ऐकावं, त्यांच्या अडचणी ऐका, आपल्याला कळतात आपल्याला काय करावं. आता आम्ही काय नाही केलं, घेतलं बक्षीस हातात दिलं, आम्ही दिलं, पुढे काय कळलं नाही त्यांनी कसं मिळवलं, काय मिळवलं, प्रावीण्य काय, यश काय. मराठी शब्दात सगळ्या शब्दांना अर्थ आहे, तो अर्थ जाणून घेतला पाहिजे, तरच प्रभाव पडेल समाजावर नेत्यांचा. असो परत बोलवला तर नक्कीच येईल, पण तावडे समाजाने असं समजू नये राणे फार बोलतात, मी कधी वाईट कोणाला, मी उत्तेजन देतो, तरुण असो कोणी असो, जा पुढे, मी आहे तुझ्या पाठी. बघा कोणाला सांग, विचारा, मी हेच सांगेन, चल पुढे, काय लागलं तर माझ्या आजारी असला अनेक मुलांना मी लीलावतीला ॲडमिट करतो, सगळं घरचं. एक उदाहरण सांगतो जाता जाता, नितेश निवडून आल्यानंतर मी तिथल्या लोकांचे आभार मानायला देवगडला गेलो, मी आणि बाजूला पत्नी बसलो. आम्ही देवगडकडे जात होतो आणि तेवढ्यात पुढून एक रिक्षा येत होता, मागून एक टँकर आला आणि रिक्षाला उडवलं आमच्या डोळ्यासमोर. आणि तेवढ्यात पाहिलं तर आमच्या गाडीच्या समोर एक छोट्या मुलाचा पाय पडला, म्हणून मी गाडी थांबवली, उतरलो आणि पाहिलं तर गाडीत नवरा बायकोने एवढासा 9 वर्षाचा मुलगा. मग उतरलो, पहिलं त्या गाडीवाल्याला बाजूला ताब्यात घेतला आणि कुठे चाललात, कुठले, तुम्ही मुंबईची, कुठे, देवगडला राहतो, आता मुंबईत चाललो होतो. पाय गेला त्या मुलाचा,
असे बरेच जणांनी माझ्यासारखं पाहिलं असेल ते ॲक्सिडेंट. मी लगेच माझं कार्ड काढलं, त्या मुलाच्या वडिलांना दिलं. बोलत तुम्ही आधी पहिला आमच्या हॉस्पिटलला जा, कुडाळला जे हॉस्पिटल मी काढलं, तिथे तात्पुरता उपचार करा. लिलावतील जा, मी तिथे तुमचा माणूस अमुक अमुक नावाचं वाट पाहिल, तो सगळे उपचार करेल. पण एक अट आहे बोल तुमच्यावर, हा मुलगा ज्या परत चालेल ना, तो पहिलं माझ्या घरी आणायचा. बांधव भगिनीनो, गेल्या महिन्यामध्ये डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्या वडिलांनी त्या मुलाला आणून लांब असं सोडलं. मी उभा राहिलो मुद्दाम, तो चालत आला, पण तो पाय जापनीस ह्याचं मेड ते पाय बसवला, तो चालत चालत आला. मला बरं वाटतं. एक मुलाला काय ना, मी चालवण्याची जबाबदारी घेतली. अशा अनेक आहेत. पण हेच आपण करत राहणं, हेच समाजाचं काम आहे. महाराजांनी महाराजांची जयंती होता तो, पण महाराजांचा कुठलाच गुण आत्मसात करायला कोण मागत नाही. पराक्रम तर सोडून दिला. ती का लढाई आपल्याला करायची वेळ आपल्यावर नाही आहे. शिवाजी महाराजांचा मुत्सद्दीपणा त्यांनी समाजात केलं. शेतकरी असो, प्रत्येक समाजाला कसा न्याय दिला. त्यांचं पुस्तक कळतं की महाराज कसे होते, कुठल्या डिग्र्या घेतल्या होत्या. त्यांनी शक्य केलं, आम्ही काहीच शक्य करत नाही आहे असं समजणाऱ्यांना महाराजांची पूजा करायचा अधिकार. नाही तर रोषणाई, लाईट, हे ते जयंती आणि स्टेजवर रेकॉर्ड आहे, काय समीकरण नाही. असं असतं. असो, चला परत कधी भेटलो तर बोलूया. आपण सर्वांनी माझ्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. तुमच्या उपस्थित आमच्या क्षत्रिय मराठा तावडे समाजाच्या मान्यवरांनी मला हा पुरस्कार दिला. मी तुमचा अतिशय ऋणी आहे, आभारी आहे. तुमचा पुरस्कार माझ्या पाठीवर शाबासकीची थाप आहे असं मी समजतात. आणि म्हणून तुम्हा सर्वांना, वरिष्ठ तुम्ही सर्वांना, वर स्टेजवर हॉलमध्ये बसलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझं कुलदैवत रामेश्वराने दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करोत अशी प्रार्थना करतो, आभार व्यक्त करतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप आभारी आहोत आम्ही साहेब. सर, फक्त एक आपल्याला पुन्हा एक विनंती करीन की सानिया जयेश तावडे ही इंजिनियर झालेली आहे. ती प्रफुल्ल तावडे यांची नात आहे. आपण तिचा सत्कार करावा. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये तिचं कौतुक करावं. मी न्यायमूर्ती श्री सुरेंद्र पंढरीनाथ तावडे, जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे, यांचा सत्कार करण्याची मी राणेसाहेबांना विनंती करते. सर, आम्हाला सगळ्या तावडे मंडळींना आपला सार्थ अभिमान आहे.
हॅलो. कार्यक्रम संपला नाही. या साहेबांना आता दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे राणे साहेब निघत आहेत आणि ते MCAला त्यांचा एक कार्यक्रम आहे. यानंतर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट यांचा सत्कार होईल. त्यानंतर आपल्याला जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. प्लीज. त्यानंतर लकी ड्रॉ. सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करत आहे, कारण राणे सर निघत आहेत, तर सगळ्या कार्यकर्त्यांनी मी विनंती करत आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि एक सरांबरोबर आपण फोटो काढतोय. कार्यक्रम अजून संपलेला नाही. कृपया आपण सगळ्यांनी आसनस्थ व्हावं. अजून आपल्याला बरेच पुरस्कार द्यायचे आहेत. मान्यवरांची मनोगत ऐकायचं आहे. मान्यवरांचं काय बोलले साहेब? काय बोलले का नाही? आता जाऊ म्हणतात ना. ए आम्ही सॉरी. होती आधी त्याच्यानंतर मी सामसिंग मराठी सामसिंगची शिल्पा तावडे. अननोन कॉल. तुमचं नाव? अजून आपल्या सगळ्या मुलांचे पुरस्कार बाकी आहेत. त्यांचं आपल्या सगळ्यांना मनापासून कौतुक करायचं आहे, तर कृपया कोणी जाऊ नये. नंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, तेव्हा जेवल्याशिवाय पण कुणी जाऊ नये. हॅलो. सन्माननीय राणे साहेब, सन्माननीय जस्टिस सुरेंद्र तावडे साहेब निघणार आहेत. बाकीच्या आणि माझी विनंती आहे सर्वांना, कार्यकारिणीच्या सर्व सन्मानित सदस्यांना, की आपण जिथे आहात तिथे बसून घ्यायचं आहे. आता ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट जे मुलं आहेत त्यांचा आता सत्कार चालू होईल. प्लीज. भूमिकाचा झाला आहे ना? भूमिका आणि पूनम तावडे झाला आहे. आणि ती सानिका पण माझी नाही माझ्याकडे आहे. दिली तुम्हीच लिहिली ना? ठीक आहे, नो वरीज. हो, म्हणून ही माझी नव्हती, ही तुम्ही घेऊ शकता. किती झालं? पहिलं झालं आहे ना? पूनमचा झाला आहे आणि भूमिका आणि ती सानियाचं मी केलं आहे. कृपया मधला जो मार्ग आहे तो आपण पाहुण्यांना जाण्यासाठी म्हणून मोकळा करावा. सगळ्या तावडे मंडळींना विनंती करण्यात येत आहे की कृपया मधला जो मार्ग आहे तो त्यांनी मोकळा ठेवावा.
सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. सगळ्या तावडे कुटुंबियांतर्फे मी पुन्हा एकदा राणे साहेबांचं खूप खूप आभार मानते की ते वेळात वेळ काढून इथे आलेत. त्यांनी आपल्यासमोर इतका वेळ घालवलेला आहे. सगळ्या उपस्थितांना विनंती करण्यात आहे की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. सगळ्या उपस्थितांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. मान्यवर आहेत ना? मान्यवरांना विनंती करा की आपल्याला पुरस्कार द्यायचे आहेत आणि व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांनी कृपया पुनश्च आसनस्थ व्हावं, कारण आपल्याला पुढचे पुरस्कार द्यायचे आहेत. मंडळाचे अध्यक्ष श्री दिनकरराव तावडे, सचिव सतीश काका, कृपया व्यासपीठावर त्यांनी यावं. आपल्याला पुढचे पुरस्कार जे आहेत त्यांचं वितरण करायचं आहे. सगळ्या उपस्थितांना विनंती करत आहे त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. आपल्याला आपल्याच मुलांचा सत्कार करायचा आहे. हॅलो 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 माझी विनंती आहे, प्लीज कोणीही सब आपण जागेवर बसून घ्यायचं आहे. सुबोधजी, सर्व तावडे मंडळाची कार्यकारिणी सदस्य, बाकी तावडे मंडळाचे सर्व बाहेर आहेत, त्यांनी बसून घ्यायचं आहे. महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे, जी मुलं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेली आहेत त्यांचा सत्कार आता आपण घेऊ. त्याच्यानंतर कोणीही जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये प्लीज. कृपया आपल्याला पुढचा जो पुरस्कार देण्यात येणार आहे तो आपल्याला आपल्याच मुलांचा कौतुक Please, करायचा आहे. please. तर कृपया प्लीज बी अरे सीटेड. सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती मफलर करण्यात येत घातलेले आहे आहे की त्यांनी सगळ्यांनी बसून सगळ्यांना घ्यायला सांगा ना बसवावं. लोकांना प्लीज. सभागृहामध्ये खरंच खूप सुधीर, गोंधळाचं वातावरण सुधीर. झालेलं आहे. कृपया अनिकेत, आसनस्थ सुधीर, व्हावं. अतुल सगळ्यांना बसवायला सांग प्लीज. सेक्रेटरी साहेब, प्रकाश सुहाजी उपाध्यक्ष, सल्लागार अशोक देसाई, अशोक तावडे. नाव एकच माहिती इकडे बोलवा म्हणजे नाही एक सेकंड मी पुढच्या मुलांची नावं वाचून दाखवत आहे. या. प्राची तावडे, अनुष्का तावडे, श्रिया तावडे, सिद्धी, पारस, यश, विराज, तन्वी, सोनल, सत्यन, नेहा यांनी कृपया व्यासपीठाच्या जवळ राहण्याची मी त्यांना विनंती करत आहे. आपल्या सगळ्याच पालकांना इच्छा असते की आपल्या ज्या आकांक्षा आहेत त्या आपल्या मुलांनी पूर्ण कराव्यात आणि त्या मुलांनी पूर्ण केल्यानंतर त्यांना उच्च पदावर पाहायचं आपलं सगळ्यांचं स्वप्न असतं. तर आपण मनापासून त्यांचं इथे कौतुक करणार आहोत. हॅलो, मी परत एकदा हात जोडून विनंती करतोय, कार्यक्रम संपलेला नाही. जी मुलं हॅलो, हॅलो, ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेली आहेत, अतिशय लांबून आलेली आहेत, ते सुद्धा आतुरतेने वाट बघतायत की माझाही सत्कार या स्टेजवर होईल प्लीज. आणि जेवणाची 450पेक्षा जास्त जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सुधीर, सर्व आपले जे मफलर घातलेले आहेत जे कार्यकर्ते आहेत, व्हॉलेंटियर आहेत, त्यांना सांगा सर्व जागांना बसून घ्या. शेखर, जा सगळं तुम्ही बसा, इथे उभं राहू नका. मंडळाचे सरचिटणीस, मी त्यांना विनंती करते स्टेज जायचं आहे. मंडळाचे उपाध्यक्ष, मंडळाचे सल्लागार अशोक तावडेजी.
मी शिक्षण महर्षी श्री उज्ज्वलजी तावडे यांना विनंती करत आहे की त्यांनी आपल्याच मुलांचा जे उच्च शिक्षित झाले आहे त्यांचा सत्कार करावा. या सत्काराची शिष्यवृत्ती जी आहे ती 2500 इतकी आहे. जो आता आपण पहिला पुरस्कार जो देत आहोत तो प्राची संदीप तावडे यांना, ज्या वालियाच्या आहेत त्या MBBS डॉक्टर झालेल्या आहेत. हॅलो. डॉक्टर हॅलो. प्राची संदीप तावडे. त्यातनं आवाज येतोय का? सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं सगळे कौतुक करणार आहोत. हॅलो हॅलो. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, स्वाभिमान वाटला पाहिजे. आपली कॉलर टाईट वाढली पाहिजे. तावडे कुटुंबातली एक मुलगी MBBS आलेली आहे, MBBS. आणि आपण बोलताय, प्लीज सगळ्यांनी बसून घ्या प्लीज. जे व्हॉलेंटियर जे आहेत त्यांनी सुद्धा बसून घ्यायचं. व्हॉलेंटियर ज्यांनी शाल गळ्यामध्ये घातले त्यांनी पण बसून घ्या प्लीज. थँक्यू सो तावडे मच. कुटुंबातली मुलगी MBBS होणं याची कल्पनाच करता येणार नाही. यामागे तिचे कष्ट आहेत. तिच्या पालकांचं देखील मनपूर्वक कौतुक. बडोद्याला राहते ती, बडोद्याला राहते आता, आणि ती खास या पुरस्कार सोहळ्यासाठी इथे आलेली आहे. टाळ्या होऊन जाऊन देत. डॉक्टर प्राची संदीप तावडे हिच्यासाठी. पुढचा जो पुरस्कार देण्यात येत आहे तो विलिया गावच्या सुकन्येला अनुष्का यशवंत तावडे. ही देखील डॉक्टर झालेली आहे, ती BDS झालेली आहे आणि तिला शिष्यवृत्ती जाहीर करत आहोत आपण 2500 रुपयांची. आपण तिचं मनापासून सगळे कौतुक करत आहोत. आम्हा सगळ्यांना तुझा अर्थ अभिमान आहे. तुझी उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो. तुम्हाला ऐकायला आलं का सर्वांना? प्लीज प्लीज. अनुष्का यशवंत तावडे ही फर्स्ट क्लासमध्ये BDS झालेली आहे आणि आम्ही आपसामध्ये बोलत राहू. पुढचा पुरस्कार देण्यात येत आहे तो श्रिया मंगेश तावडे हिला, जी वालिया गावची सुकन्या आहे. तिने कंपनी सेक्रेटरी ही जी पदवी आहे तिने संपादन केलेली आहे. पुढचा आपण पुरस्कार देत आहोत तो सिद्धी सुरेश तावडे हिला, जी वाड्यागावची सुकन्या आहे. तिने आता टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगमध्ये पदवी एक संपादन मिनिट. केलेली आहे. तुमचे सन्माननीय पाहुणे बोलत आहेत तुमच्याशी. मी पुण्याहून आलो आहे आणि तावड्यांनी शिस्तबद्ध असावं असं मला वाटतं. तुम्ही जर शांत राहिलात तर या मुलांचा आदर आणि सन्मान होईल, नाहीतर तो अनादर होईल एवढं लक्षात ठेवा. प्लीज, फॉर गॉड सेक, कीप क्वाइट. हे नाव माझ्या मुलाचं आहे. तो मास्टर्स केलं त्याने शेअर झालं UK युनिव्हर्सिटीमध्ये. ही स्टूड फर्स्ट इन वा. पुढचा जो पुरस्कार देतो आपण तो पारस सुहास तावडे याला, जो हिंडले गावचा सुपुत्र आहे. त्यांनी आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये B ही पदवी संपादन केली आहे.
पारस तुझं मनपूर्वक अभिनंदन. या पुढचा जो पुरस्कार आहे तो यश संदेश तावडे याला, जो कासार्डे गावचा सुपुत्र आहे. त्यांनी MBA ही पदवी संपादन केली आहे बँकिंग आणि फायनान्समध्ये. यश संदेश तावडे. बेंगलोरवरून मला तुम्ही कळवलं होतं, तिचं कसं स्किप झालं माहिती. काहीच तयार नाही. ओनली सेलिब्रेट चालेल. विशेष म्हणजे 1.5 लाख रुपये आपण लोन दिलं होतं, ते तिने रिफंड पण केलं. काका तुम्ही हे बोला, मी तुम्हाला सांगते. एक विशिष्ट व्यक्तीबद्दल आता आपण बोलणार. पुढचा जो पुरस्कार आहे तो विराज सुहास तावडे याला देण्यात येत आहे. तो हिंडले गावचा सुपुत्र आहे. त्यांनी MBA केलं आहे रिअल इस्टेट आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. विराज सुहास तावडे. विराज, आम्हा सगळ्यांना तुझा अभिमान आहे. अभिनंदन. पुढचा जो सत्कार करण्यात येतोय तो तन्वी हनुमंत तावडे हिचा, जी तुलसुली गावची सुकन्या आहे. तिने कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये मास्टर ही डिग्री संपादन केली आहे. तन्वी हनुमंत तावडे. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक करूया. पुढचा जो पुरस्कार आहे तो सोनल संदेश तावडे हिचा आपण सत्कार करत आहोत. ती कासावडे गावची सुपुत्री आहे. तिने इकॉनॉमिक्समध्ये MA ही पदवी संपादन केली आहे, मास्टर्स. ती आली नाही आहे, तर तिची आई हा पुरस्कार घेत आहे. मला काही बोलताच येत नाही. ठीक आहे, लाऊड बोलू येते ना, येऊन दे ना त्यांचा. राणे साहेब बोलते. आता हिचा होऊन दे, याच्यामध्ये ही लिस्ट होते का, होऊन दे कम्प्लीट काका. मग तुम्ही सांगा. हे झालं की ही फक्त हे 2 नावं घेऊन दे. जरा पॉज घे, आपली मिस्टेक आहे. नाही ठीक आहे, ठीक आहे, कम फ्रॉम हैदराबाद. डेफिनेट. आता त्याचं काय चाललं. सोनल संदेश तावडे. याचा जो पुढचा पुरस्कार आहे तो सत्यन पांडुरंग तावडे यांना देत आहे. ते विलिया गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी मास्टर्स ऑफ आर्ट्स ही जी पदवी आहे त्यांनी संपादन केली आहे UKमधनं. तो शेफ आहे आणि तो कॉलेजमधनं त्याच्या पहिला आलेला आहे UKमध्ये. सो खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे. तो नीलांबरीचा सुपुत्र आहे आणि आमच्या सगळ्यांतर्फे त्याला ह्या शुभेच्छा देणं. तिला आपण 1.5 लाख रुपये दिले होते. पुढे ती शिकली, सगळं काय झालं, वडिलांनी इमानदारी 1.5 लाख एक रकमी रिटर्न केली. तो थँक्स प्रतापजी. आणि तिला आपण एक सत्कार करूया. तिचं जरा शील्ड झालं. ह्याचा आपण पुढचा सत्कार करत आहोत तो नेहा अनिल तावडे हिचा, जी वालिया गावची आहे सुपुत्री. तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे मार्केटिंगमध्ये. पुढचा जो पुरस्कार आहे तो सिद्धी सदानंद तावडे यांना देण्यात आहे. ती वालिया गावची सुपुत्री आहे. तिने बायोटेक्नॉलॉजीमध्ये BSc केलं आहे.
सिद्धी सदानंद तावडे. ते आणि कुपन घ्या, लकी ड्रॉ आहे, 5 ड्रॉ आहे. सांग हां, ते कोणी घेतलं नाही. अजून 32 अजून आहेत 32 आहेत एवढे आहेत. संग्राम तावडे. हॅलो, मी संग्रामजींना विनंती करतोय, पुण्यावरून आलेले आहेत ते. प्लीज वरती यायचं आहे. पुण्यामध्ये आमचं विवाह मंडळ, वधूवर सूचक मंडळ ते करणार आहेत. सिद्धी सदानंद तावडे हिने BSc केलं आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. आपण तिचा सत्कार करत आहोत. पुढचा सत्कार आहे तो आधी सदानंद तावडे हिचा. मी सन्माननीय हॉस्पिटॅलिटीमध्ये BSc केलं आहे. सन्माननीय माजी ACP शेखर तावडे साहेबांना विनंती करतो की स्टेजवर यायचे. जय तावडे यांना विनंती करतो की स्टेजवर यायचे. सोनल संदेश तावडे हिचा सत्कार आईने घेतला आहे ना. आधी सदानंद तावडे ही कपुर्डे गावची सुकन्या आहे. तिने BSc केलं आहे हॉस्पिटॅलिटीमध्ये. शेखरजी या, शेखरजी. पुढचा सत्कार करण्यात येत आहे तो आर्या चंद्रशेखर तावडे हिचा, जी वाड्यागावची सुपुत्री आहे. तिने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये BSc केलेला आहे. मुलगा हा आर्या आर्या आर्य इथे ॲक्च्युली स्पेलिंग लिहिलं आहे तर त्याप्रमाणे मी ते प्रोनाऊन्स केलं आहे. आर्य चंद्रशेखर तावडे. अक्षय रुपेश तावडे यांनी BSc केलेलं आहे. अक्षय रुपेश तावडे. अक्षय राजेश तावडे. आपण पुढचं नाव घेतोय अक्षता दिनेश तावडे. हिने बॅचलर ऑफ आर्ट्स केलं आहे. ती BA आहे, BA झाली आहे. अक्षता दिनेश तावडे. अक्षता आली आहे का? अक्षता आली आहे का? मी पुन्हा एकदा ह्या पुढची नावं घेते, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. अक्षता, अर्णव, संस्कृती, रितेश, अमोली, अवंती, सर्वेश, ओम आणि हर्षदा यांनी कृपया व्यासपीठावर यावं प्लीज, कारण तेवढा आपला वेळ वाचेल ना. पुढचं नाव आहे अर्णव मिलिंद तावडे. अर्णव ह्यांनी देखील BA केलेला आहे. तो वालिया गावचा सुपुत्र आहे. अर्णव मिलिंद तावडे. संस्कृती संजय तावडे. हा कोण आहे? ओम, अरे थांब, तुझं नाव घे. तुझं नाव घे बाळा. ओम. ओम निलेश तावडे. ओम निलेश तावडे ह्यांनी BCom केलं. संस्कृती संजय तावडे. कृपया आपल्या नंबरिंग प्रमाणेच यावं, कारण नाहीतर इथे आपल्या व्यासपीठावरती गोंधळ उडतोय. संस्कृती संजय तावडे.
संस्कृतीने मॅनेजमेंट स्टडीजमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे. मुलांना कृपया अनुक्रमे यावे, कारण नाहीतर सर्टिफिकेट देताना गोंधळ उडतोय. मी ही नावं फक्त व्यासपीठाजवळ येण्यासाठी म्हणून घेतली होती, कारण आपला वेळ वाचावा. रितेश विजय तावडे, ज्यांनी मॅनेजमेंट स्टडीजमध्ये ग्रॅज्युएशन आपलं केलेलं आहे. रितेश विजय तावडे. खरंच टाळ्या वाजवून आपण त्यांचं कौतुक करूया. पुढचं नाव आहे अमोली संजय गायकवाड. अमोली संजय गायकवाड, जिनी मॅनेजमेंट स्टडीजमध्ये बॅचलरेट केलेलं आहे. प्रफुल्ल अवंती नितीन तावडे. अवंती नितीन तावडे. प्रफुल्ल डॉक्टर सम्राट आणि डॉक्टर जयेश यांनी कृपा करून स्टेजवर यायचं आहे प्लीज. एक सेकंड थांब, तिथेच थांब. सम्राट आणि जयेश. थांब 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 एक सेकंड. द्या तुम्ही द्या. सर्वेश प्रसाद राणे. सर्वेश प्रसाद राणे यांनी BCom केलेलं आहे. आपण त्यांना 2500 रुपयाचा पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत. हर्षदा प्रदीप तावडे. हर्षदा प्रदीप तावडे. द्वीप प्रकाश तावडे, ज्यांनी BCom केलेलं आहे. द्वीप प्रकाश तावडे. सेजल, तेजल, अनिश आणि छाया यांनी कृपया व्यासपीठात जवळ यावं. सेजल सुनील तावडे. एक सेकंड. मी दिलीप तावडेंना विनंती करतो वरती यायचं आहे. या 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 एक मिनिट, एक सेकंड. सेजल सुनील तावडे. हिने आपलं ग्रॅज्युएशन केलं आहे कॉमर्समधून. ती BCom झालेली आहे. तेजल अरुण तावडे. तेजल अरुण तावडे हिने देखील आपलं कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे. अनिश सुरेंद्र तावडे. अनिश सुरेंद्र तावडे. अनिशनी फायनान्स मार्केटमधनं BCom केलेलं आहे.
छाया शिवाजी तावडे. थांब एक मिनिट थांब छाया. तिने सिनियर मॅनेजमेंट प्रोग्राम केलेला आहे. सगळ्यांनी कृपया टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायचं आहे. आपल्या मुलांनी उत्तरोत्तर हीच अशीच प्रगती केली पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची सदिच्छा आहे. त्याच्यामुळे आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. छाया शिवाजी तावडे यांनी सिनियर मॅनेजमेंट प्रोग्राम केलेला आहे. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेन त्यांनी कृपया आता आसनस्थ व्हावं. सगळ्या मान्यवरांना नम्र विनंती की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. कोण नाही राहिलं? आले नाही तुम्ही? आले नाही? नंतर देऊया. आले की नंतर देऊ? आले की नंतर देऊ? हर्षदा प्रदीप तावडे हिला विनंती करण्यात येत आहे की तिने आपला पुरस्कार घेण्यासाठी म्हणून व्यासपीठावर यावं. पांडुरंग राणे वरवडे. पांडुरंग राणे वरवडे नारायण यांचे काका. नाही इकडे ताई घेऊन गेल्यात. नारायण यांचे काका. बघा ना मॅडम. सगळ्या मान्यवरांना मी विनंती करेन की कृपया आपण आसनस्थ व्हावं. सगळ्यांना नम्र विनंती की कृपया आसनस्थ व्हावं. आणि सगळ्या उपस्थितांना देखील नम्र विनंती तिने आपसामध्ये जरा बातचीत करू नये. सगळे मी आपल्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती कुलभूषण पुरस्कार विजेते शिक्षण महर्षी उज्ज्वलजी तावडे यांना विनंती करीन की त्यांनी आपलं मनोगत आपल्यासमोर व्यक्त करावं. त्यांचं मनोगत आपण सगळेजण शांतपणे ऐकणार आहोत.